पुरकोनी 16 संगे संत मिळा हा मिळेली मादी वैष्णवाची असते असणारी या ज्ञानेश्वर महाराजला कोण पांडुरंग परमात्मा काय केलेली आनंदीला दिले आणि नेवसनी या तिथं संतांचा मेळा बनवला महाराज। सगळे संत जमा झालेले, अनेक साधू संत जमा झाले। आता पांडुरंग परमात्मा आल्यानंतर कोण येणार नाही? ब्रह्म इंद्र चंद्र महेंद्र अरे सगळे वैकुंठ सत्यलोक सगळे 7 लोकांमध्ये किन्नर नर नारी सगळे संत मुनी सिद्ध सगळे तिथे जमा झालेले त्या सोहळ्यामध्ये। जगाचा बाप आल्यानंतर सगळे तिथे महाराज ते 16 3 दिवस चालले महाराज। दशमीला गेलेली आहे, एकादशी जागरण केलेले आहे, द्वादशीची खिरापत झालेली आहे आणि त्रयोदशी रोजी ज्ञानेश्वर महाराजांना समाधी देण्याकरता तयार झाली। आणि एकीकडे देवदत्ती महाराजांनी हात धरलेला आहे, एकीकडे देवाला हात धरलेला आहे महाराज। लोपला दिनकर असे नामदेव महाराज या समाधी स्थोण्याकरता निघालेले आहेत सगळे। जातो ज्ञानदेव वैसावय असे असणारे ज्ञानेश्वर महाराज एवढी मान्याने जमा केली, एवढे साधू संत आले। इतर तुलने काय पुढे महाराज जिथं महाराज वैकुंठ नायक सदा तिथं देवाच्या सोबत आणि तेव्हा हात धरून समाधीला नेण्याकरता गेलेले आणि बाकीचे कसे येणार आहेत? राजा गेल्यानंतर मंत्री सैनिक सगळे येणारच की महाराज। मग कोण आहे? जगाचा बाप असणारा पांडुरंग परमात्मा माऊलीला हात धरून सगळी सोहळ्यामध्ये उतरले, सगळे सोहळा उतरून गेलेले आणि समाधी करता या दोघं गेलेले दिवसनी ज्ञानेश्वर महाराजाला समाधीस्थ केलेले आजचा दिवस। ज्ञानदेव असे असणारे समाधीला बसलेले, समाधीला बसल्यानंतर सगळे या कोण ढाय रसूल लागलेले मला सगळे साधू संत एवढ्या छोट्या वयामध्ये किती प्रगती केली, किती मोठं कार्य केलेले आहेत महाराज। किती छोट्या वयामध्ये किती मोठं काम करून गेलेले असे ज्ञानदेव महाराजांच्या सगळ्याच्या मुखामध्ये असणारे एवढ्या छोट्याशा उमरामध्ये कसे गेले म्हणून सगळे साधू संत ढाय रडू लागले महाराज। सगळे साधू संत घडले आणि सोहळा ओळखलं महाराज, समाधीच केले ज्ञानेश्वर महाराजाला। पण नामदेव महाराजाला उभं राहिले, देवाला हात केले, देवा ज्ञानेश्वर डोळा पाहावा वाटलं म्हणजे एकदा तरी मला ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन करून द्या। समाधीत बसल्यानंतर हात करून लागले, मला नाही देव ज्ञानेश्वर महाराजाला पाहायचेच आहे म्हणून। पण आता रुक्मिणी माता सोबत होती महाराज, रुक्मिणी माता सोबत होते, देवाला काय म्हणले, देवा हात काय बाळाचा पुरावा पडते। म्हटल्यानंतर या ज्ञानेश्वर महाराजांना पुन्हा वैकुंठात कोण पुंडलिक राया होते महाराज, गरुडाला पाठवले, जा गरुडा आणि पुंडलिक रायाला सांग, पुंडलिकाला सांग कोण पुंडलिक कोण आहे म्हणा, सगळ्या संसाराचा राजा आहे। पहिले पुंडलिकच गेला या वैकुंठाला, त्यानं चढला आणि त्यानंच पहिले गेला म्हणून देवाला काय म्हणले, गरुडाला पुंडलिकाला सांग म्हणले, पुंडलिकाला यातून गरुड जाऊन सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजला मनस्थिती घेऊन आली। पुन्हा ज्ञानेश्वर महाराज पृथ्वी तलावर आले, पुन्हा नामदेव महाराजची भेट झाली, आलिंगन झाले, एकमेकांना भेटले, भेटून सगळे समाधान झाले आणि समाधान होऊन या सगळे गोष्टी करायची आली। ज्ञानेश्वर महाराजाला सगळे या संतांनी या जयजयकार केला आणि समाधी बसून असे असणारे ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतलेली आहे म्हणून आम्ही तुम्ही आज समाधी सोहळा साजरी करत आहोत। आणि संत मांदी जमलेले इतर तुलने काय पुढे म्हणून ज्ञानेश्वर महाराज समाधी बसल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असे मोठे श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजची युक्ती काय म्हणून हे शेवटच्या चरणात